विद्यानिधी निवारा विरुद्ध जीएच होती ना, जीएच विजयी झालेली आहे. शेख जीएच विरुद्ध डीएव्ही हायस्कूल क्वार्टर फायनल दुसरा ग्राउंड नंबर 1. त्यानंतर पहिले एसटीएच चिकूवाडी. आपण तयार राहा. दुसरा पुकार शिशु विकास. चला लवकर आपली नावं घेण्यासाठी फॉर्म मध्ये लवकरात लवकर इकडे यायचं. शिशु विकास विद्यालय दादर. वेळ लावू नका. आपला प्रतिस्पर्धी संघ उत्कर्ष विद्यामंदिर मालाड यांनी आपली नावं लिहिलेली आहेत. फॉर्म पंचमंडळाचे जमा करायचं. चला तिसरा आणि अंतिम पुकार. खेळण्याच्या दिशेने तयार राहायचंय. ग्राउंड नंबर 2 शिशु विकास माध्यमिक विद्यालय दादर उत्कर्ष विद्यामंदिर मालाड. एनकेएस वडाळा विरुद्ध गुरुतेज बहादूर अंधेरी हा सामना सुरू आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच मी विनंती करेन उत्कर्ष विद्यामंदिर मालाड आणि त्याच्या समोरचा संघ शिशु विकास माध्यमिक विद्यालय दादर आपण आपल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी ग्राउंड नंबर 2 चा ताबा घ्या. बाहेर चाललेला संघ कोणता आहे? बाहेर चाललेला संघ टीमचं नाव काय? ट्रॉफी आणि सर्टिफिकेट घेतलं का तुम्ही? येस, थँक्यू. अजून चालू आहे मॅच. चालू आहे. एनकेएस वडाळा आणि चालू आहे. आणि इकडे म्हणजे आता दोन्हीकडे काही गरज नाही. घाई केली लक्ष्मण लकी ओ गुरु सुरू. लेकिन एक ठिकाणी जाऊया. जोगी शुक्ल में स्पर्धा है. वसईला महाविद्यालय MSCB स्वयंभूचे आमचे प्रशिक्षक आहेत. ते आनंद घेत आहेत. क्या बात है. ऍक्शन मध्ये 2 पॉइंट. गुरुतेज बहादूर. कार्मेल अंधेरी बाइंदर कार्मेल स्कूल कॉन्व्हेंट बाइंदर आणि BPM स्कूल खार. पंचमंडळ राजेश जोशी नम्रता जगताप. आपण याची नोंद घ्यायची आहे की यानंतर पहिली क्वार्टर फायनल उत्कर्ष विद्यामंदिर विरुद्ध माध्यमिक विद्यालय शिशु विकास दादर. त्यानंतर हे 2 क्वार्टर फायनल 2 आपण पाहतो 1 आणि 2 वर असणार आहे. नम्रता मॅडम क्वार्टर फायनल वरती लिहा. राजेंद्र सर वरती क्वार्टर फायनल असं लिहून पाठवू ना नावं. हां वरती क्वार्टर फायनल असं लिहा. चला दोन्ही टीम BPM स्कूल खार त्यांच्या समोर खेळणारा जो संघ आहे कार्मेल स्कूल बाइंदर आपण पंचमंडळाशी संपर्क साधा. मैं काइंडली रिक्वेस्ट कार्मेल स्कूल बाइंदर कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग ऑफिशियल टेबल. प्लीज राइट योर ऑल नेम्स वन्स अगेन. कार्मेल टीम काइंडली रिक्वेस्ट यू कॅप्टन कार्मेल स्कूल. बाहेर जास्त कोणी जाऊ नका. जे जे खेळाडू आलेले आहेत
आपण इथे स्पर्धा खेळायला तुमचे दुपारचे डबे आणले असेल तर तुम्ही जेवण करा, नाश्ता करा. इथे काही काउंटर आहेत, वडापाव आणि इतर काही, त्याचा आनंद घ्या. लेकिन बाहर कोई जाएगा नहीं. आप यहाँ पर दूर दूर से आए हो, आप नजदीक से नहीं आओ. वसई हो, पालघर हो, विरार हो, नालासोपारा हो, बोईसर हो, आपकी टीम के साथ आए हो, टीचर के साथ आए हो, तो उनके साथ ही आपको जाना है. यहाँ वहाँ इर्द गिर्द कहीं पर नहीं जाना है. याद रखें, बाहर अगर जाएंगे और बाहर रुकेंगे तो हमारे पास जो सिक्योरिटी है उनसे, तो प्लीज everyone you are coming here for playing kabaddi tournament, so don't go outside. नम्रता मॅडम, उत्कर्ष आणि शिशु विकास आहे, लक्षात घ्या. तिकडे आता चालू आहे सामना एनकेएस वडाळा विरुद्ध गुरुतेज बहादूर. शेवटचा सामना आहे पहिल्या फेरीतील ग्राउंड नंबर 2 वर. आणि ग्राउंड नंबर 1 वर दुसऱ्याच ग्राउंड नंबर 2 चा एक आपण शिफ्ट केलाय सामना. ज्या सामन्याचं नाव आहे चिराग कोळसर विरुद्ध सिद्धिविनायक अंधे. ओके, तुम्ही टेन्शन घेऊ नका. क्वार्टर फायनल बघा काय काय असणार आहेत. जे जे आलेले आहेत संघ त्यांनी आपल्या शिक्षकांबरोबर व्यवस्थित जायचं आहे. इकडे तिकडे बिल्डिंग बघत जाऊ नका. जिजामाता हायस्कूल, विद्यानिधी हायस्कूल, आपण खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं. आपणास क्वार्टर फायनल साठी पहिला पुकार आहे. ग्रुप नंबर 1 मधली पहिली मॅच एसटीएस मिशन चिकुवाडी, त्यानंतर जिजामाता घ्यायचा आहे. पहिला क्वार्टर फायनल ग्राउंड नंबर 1 वर जिजामाता हायस्कूल विरुद्ध विद्यानिधी हायस्कूल राहील. ग्राउंड नंबर 2 वर पहिला क्वार्टर फायनल उत्कर्ष विद्या मंदिर विरुद्ध शिशु विकास माध्यमिक दादर. ग्राउंड नंबर 1 वर ग्रुप 1 मधील दुसरा सामना एसटीएस मिशन विरुद्ध चिकुवाडी. ग्राउंड नंबर 2 वर कार्मेल हायस्कूल विरुद्ध बीपीएम. ग्राउंड नंबर 1 वर तिसरा सामना शेख जीएच हायस्कूल विरुद्ध डीएव्ही हायस्कूल. ग्राउंड नंबर 2 वर तिसरा सामना आपण पाहणार आहोत. जो आता विजयी होणार आहे तो आंध्र एज्युकेशन विरुद्ध खेळणार. तर ताराबाई मोडक दादर या संघाविरुद्ध जो आपण आता सुरू असलेला ग्राउंड नंबर 2 वर कोण जिंकलं? तेज बहादुर. इथे लिहा, इथे लिहा, गुरु तेज बहादुर लिहा, इथे गुरु तेज बहादुर लिहा, इथे बाकी. चला, यहाँ लेकर आए हैं, वो अंदर ही रहेंगे, बाहर नहीं जाएंगे. काइंडली रिक्वेस्ट टू ऑल द टीचर्स, all the players, they are coming with your teacher. Please come inside the ground, don't go outside. Kindly request to all the teachers as well as all the players and the students, if you are coming with your teacher, don't go outside. पब्लिक काय बघा, एसटीएस मिशनची मॅच बघायला पूर्ण डीएव्ही हायस्कूलचे सर्व खेळाडू या ठिकाणी खाली थांबलेले आहेत. आमची मॅच कुठे होणार? जेवढी तयारी करून आलेले, जेवढे चांगले कपडे घालून आलेले आहेत, त्या कपड्याला माती लागली तरी काय हरकत नाही, कारण खेळ आहे. आज प्रत्येकाने लाल मातीतले खेळ खेळणं गरजेचं आहे. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सगळं दूर ठेवून लाल मातीतले सर्व खेळ तुम्हाला खेळले पाहिजे. शारीरिक तंदुरुस्ती वाढवायची असेल, मानसिकता वाढवायची असेल, बुद्ध्यांका वाढवायचा असेल तर लाल मातीशी पुन्हा आपल्या पायांची जडणघडण होणं गरजेचं आहे. कम्प्युटर गेम, हे गेम, ते गेम नको. सिद्धिविनायक स्कूल विरुद्ध बोईसरचा आलेला संघ आपण पाहतोय. बघा, ज्या संघांना सांगितलेलं आहे की त्या संघाने तयार, एक चांगली मॅच. उत्कर्ष एक चांगला संघ आहे. शिशुविहार माध्यमिक विद्या मंदिर दादर हा देखील एक चांगला संघ आहे. आता सगळे तुम्हाला चांगले टॉपचे संघ पाहायला मिळतील. आता तुम्हाला राईट टर्न बघायला मिळेल, लेफ्ट कव्हर बघायला मिळेल, राईट कॉर्नर बघायला मिळेल, लेफ्ट रेडर, राईट रेडर. कबड्डी प्रेमी जर असाल तर आता खरा खेळ काय ते बघायला मिळेल. वॉचमॅन तुम्हाला जे जे सांगतात त्याप्रमाणे एकदा आतमध्ये आलात तर बाहेर जायचं नाही, आणि बाहेर गेलात तर मित्रांना टाटा करा. उद्या भेटूया.
मैंने इसके पहले भी कहा है, अगर आप अंदर आए हो आपकी टीम के साथ तो आप बाहर नहीं जाना है. इथे पाणी मिळेल, सगळी व्यवस्था आहे. टॉयलेटची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे, नाश्त्याची व्यवस्था आहे. तुमचा डबा घ्या, तुमचा खाऊ तुम्ही खा, बरोबर ना, दुसऱ्यांना देऊ नका. हॅलो, विद्यानिधी हायस्कूलचे शिक्षक सुपर टॅकल नाईकचे संपर्क साधायचे. विद्यानिधी हायस्कूल सुपर टॅकल 2 पॉइंट्स, 2 गुड. सिद्धिविनायक जर्सी नंबर 2. तिसरा आणि अंतिम पुकार खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. क्या बात आहे, टर्न बघा काय ऍक्शन मध्ये आला. विद्यानिधी हायस्कूल आपणास विनंती राहील, विद्यानिधी हायस्कूलचे प्रशिक्षक कॅप्टन प्रशिक्षक विद्यानिधी हायस्कूल आपण माईकशी संपर्क साधावा. विद्यानिधी सर नावं लिहून घ्या आणि वरती क्वार्टर फायनल लिहा. विद्यानिधी आणि जिजामाता. धन्यवाद अंजली फुटाणे मॅडम ज्यांची उपस्थिती आज आपण पाहिली. सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन म्हणून निश्चितपणे ज्यांची उपस्थिती. डीएमची आता मॅच होणार आहे मॅडम चालू थोड्या वेळात. यस, थँक्यू थँक्यू, थँक्स अ लॉट. सिक्रेट वाले कोणते बॅनर लेकर आहे. चला तुमची मॅच आहे, थोडा वेळ थांब, घाई करू नका. ए तू आता बसलायस, तू आता उठलायस, परत ती माती त्याच्या तोंडात जाते, परत खाली बसलास, काय झालं. चला सामन्याला सुरुवात करा. नम्रता मॅडम, विनोद सर स्टार्ट करा. चला एक चांगली मॅच ग्राउंड नंबर 2 वर रफ अँड टफ. काउंट डाऊन स्टार्ट करूया. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिली चढाई जर्सी नंबर 4. बघूया जर्सी नंबर 4 काय करतोय. वार आणि पहिल्याच राईट टर्नला कापण्यामध्ये यश. चांगली उडी, अप्रतिम चेक, पलटी आणि कल्टी झालेला आहे. आणि आता शिशुविहार या संघाकडनं चढाई, वरती चढाई करण्याचा प्रयत्न आहे. लेफ्ट कॉर्नर कडून राईट टर्न, राईट कॉर्नर जर्सी नंबर 2 सज्ज आहे. त्या बाजूला उत्कर्ष विद्या मंदिर ज्या संघाने कित्येक चांगले खेळाडू मुंबई उपनगर किशोर गटामध्ये याच उत्कर्ष शाळेच्या. आणि त्या बात आहे बघा, याचा वडापाव सँडविच दोन्ही केलं. दोघांनी त्याला असं दाबलं जणू काय वडा बंद होतो 2 पावामध्ये किंवा सँडविच बनवलं जायचं. फक्त श्वास टाकायचा बाकी होता, कारण त्याला श्वास घेताच आला नाही. आता मात्र तो श्वास टाकला त्याने. चांगली कव्हर, सुपर टॅकल, 2 मिळून खेळाडू. तर एका बाजूला आपण पाहतोय पुन्हा एकदा एक महत्वाचा चढाईपटू जर्सी नंबर 4 राईट रेडर आहे. टर्न कॉर्नर आणि सहज आतमध्ये जाऊन दोघांना प्रेमाने हात लावलेला आहे. 2 पॉइंट, टच पॉइंट. उत्कर्ष विद्या मंदिर पहिल्याच मॅच मध्ये क्वार्टर फायनल मध्ये अप्रतिम कामगिरी, मोठी जबाबदारी रेडरवर जो शिशुविहारचा प्रमुख चढाईपटू आहे. जर्सी नंबर 3 एका बाजूला दादरचा संघ, एका बाजूला माला. ठेकी कवर में अंदर जाकर यहाँ पर कोशिश कर रहे हैं उत्कर्ष विद्या मंदिर मालाटी टीम के खिलाड़ी. शिशुविहार बनाने मुकाबला आए क्यों आए, काही गरज नव्हती. अब क्या पछताए जो चिड़िया चुग गई खेत. चुकीला माफी नाही. 5च्या कव्हर मध्ये चढाईसाठी जर्सी नंबर 3 महत्वाचा चढाईपटू शिशुविहार दादर या संघाकडून. आणि वरती पुन्हा एकदा त्यालाच टिपतोय. कंट्रोल आणि पॉइंट. मॅच छान होणार. जर्सी नंबर 3 हा मॅचचा हिरो ठरणार की जर्सी नंबर 4 उत्कर्षसाठी सामने पुढे घेऊन जाणार. तयार राहायचं आहे. विनंती राहील बीपीएम स्कूल आपण तयार राहायचं आहे. आणि कानल क्या बात आहे. पुन्हा एकदा अल्टी पलटी आणि कल्टी. चांगला चेक, नाईस जजमेंट. अनदर पॉइंट. बीपीएम स्कूल कार्मेल हायस्कूल कॉन्व्हेंट बाइंदर
आपणास खेळण्याच्या दृष्टीने या अगोदरच पहिला पुकार दिलेला आहे. दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. कार्मेल स्कूल भाईंदर आणि बीपीएम स्कूल खार पहिला पुकार. ग्राउंड नंबर 1 जिजामाता हायस्कूल मालाड विद्यानिधी हायस्कूल आपण देखील खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं. आपणास तिसरा आणि अंतिम पुकार. लास्ट अँड फायनल थर्ड कॉल. थांबा थांबा, घाई करू नका, घाई करू नका. डीएव्ही हायस्कूल ए बाबू मागे वा, त्यांना पण मागे घे, तिकडे पण मागे. ए हेअरस्टाईल बाबू मागे थोडं. व्हेरी गुड, क्या बात आहे. ए बाबू हाताची घडी मागे. जिजामाता हायस्कूल विरुद्ध विद्यानिधी हायस्कूल मैदान क्रमांक 1 वरती सामना होणार आहे. संघ नायकांनी आपला संघ तयार ठेवायचा आहे. चालू असलेला सामना संपल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी जिजामाता हायस्कूल विरुद्ध विद्यानिधी हायस्कूल यांचा सामना घेण्यात येणार आहे. याची संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. 3ची कव्हर आणि याला पण घेतलंय. काय पलटी. व्हॉट अ नाईस जजमेंट. ऍब्सोल्युटली वंडरफुल. मॅग्निफिकंट पॉइंट. गोल्डन पॉइंट. नेत्र दीपक है. वन साइडेड योद्धा. वन मॅन आर्मी. अप्रतिम कामगिरी. बघूया पुन्हा एकदा बोनस तर दिलेला आहे. तोच पॉइंट घेऊन जाणार का हे मात्र पाहणं गरजेचं राहील. ज्या प्रकारचं आपण पाहतोय आणि घाई केली आणि कव्हर सक्सेसफुल. 1 पॉइंट इच. बोथ आउट. बोनस प्लस. वेस्टर्न मिशनचे पाटील सर लाईव्ह संपर्क साधायचे. 2+2 4 पॉइंट्स येणार का. ऑल आउट. 1-2 का 4. अनिल कपूर स्टाईल. झकास. 4 गुण. पहिल्या हाफच्या आपण या मॅचचं विश्लेषण करायचं म्हटलं तर जर्सी नंबर 3 जेव्हा दुसऱ्या रेडला आलो तेव्हा मी म्हटलं होतं हा सामना उत्कर्ष विद्या मंदिर विरुद्ध शिशु विहारचा 3 नंबर खेळाडू या दोघांमध्येच चाललेला आहे. कारण तो जातोय पॉइंट आणतोय. आणि जणू काय असं वाटतंय की 3 नंबर खेळाडू वरचं उत्कर्ष विद्या मंदिर आणि त्याने आता वन साइडेड पुन्हा एकदा ऑल आउट दिला. त्यामुळे जर्सी नंबर 4 वर मोठी जबाबदारी राहील उत्कर्षाच्या, जो महत्वाचा चढाईपटू आहे. बघूया या ऑल आउट नंतर आता काय कॅल्क्युलेशन